नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। धाराशिवमध्ये शिवजयंतीचा जल्लोष अधिक भव्य आणि उत्साहात साजरा होणार आहे। यंदाही शिवजयंती उत्सवासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या वतीनं 25 लाख रुपये भरघोस देणगी देत आपले शिवप्रेम आणि समाजसेवेची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। त्यांच्या या योगदानामुळे धाराशिवमध्ये शिवजयंतीच्या विविध कार्यक्रमांना मोठा आर्थिक पाठिंबा मिळणार आहे। संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या या निर्णयाची चर्चा आहे। या देणगीमुळे संपूर्ण धाराशिव शहरात आभाराचे बॅनर झळकले आहेत। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा वीर महाराष्ट्र न्यूज। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा। नाही, समितीतर्फे तर नाही लावण्यात आलेले। नाव समितीचं आहे खरी, नाव समितीचं आहे खरी। आज जरी लावले असेल तरी समितीच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी लावले असेल तर ते अभिमानाची गोष्ट आहे। जरी मला माहिती नाही, जरी लावले असतील समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून लावले असतील तरी ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। माननीय तानाजी सावंत साहेबांनी आपलं दानशूर व्यक्तित्व दिलेलं आहे। गेल्या वर्षी देखील त्यांनी 37 लाख रुपये वर्गणी दिलेली आहे। यावर्षी देखील त्यांनी 25 लाख रुपयाची मदत केलेली आहे। आणि अशा दानशूर व्यक्तींनी जर आपल्या देणगीच्या किंवा काय म्हणायचं त्याला त्यांनी म्हणजे सामाजिक उपक्रमासाठी जर वर्गणी दिली असेल तर त्यात मोठं काय, त्यातून आपले चांगलेच कार्यक्रम होणार आहेत सगळे। आपण यंदा चालू वर्षाचा 53 फुटाचा जवळजवळ देखावा उभा करायचा प्रयत्न करतो। त्यावर वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।